हा प्रश्न आहे. आज इतका गहन प्रश्न, या प्रश्नाला उत्तरच नाहीये. कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये गेलं, ऍक्सिडेंट असो, बाळंतपण असू दे, कुठला इतर आजार असू दे, गेल्या पहिल्यांदा ते म्हणतात 25,000 डिपॉझिट करा, त्याच्यानंतर बघू, ही टेस्ट करावी लागेल, ती टेस्ट करावी लागेल. त्या टेस्ट करण्यामध्येच 15-20 हजार रुपये चालले जातात. पण या पद्धतीचा जो एक प्रकारचा मोठा घोळ इथं सुरू आहे, याच्यावरती का तोडगा निघत नाही? जेव्हा तोडगा स्वयंस्पष्ट आहे, स्वयंस्पष्ट तोडगा आहे, तरी तोडगा निघत नाही. हा प्रकार तरी काय आहे? आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये बोलणारी माणसं पाहिजे. आज जिल्ह्याचे खासदार असतील, मंत्री असतील, आमदार असतील, या मंडळीचं एक काम आहे की तिथे एखादा बोर्ड लावणं आणि सांगणं की या रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने मोफत उपचार करून मिळतात, कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा. मात्र ही मंडळी तशा पद्धतीने वागत नाही. म्हणून मी माझ्या कार्यालयात जिल्हा कोर्टाच्या समोर एक बोर्ड लावलाय आणि तिथं मी मदत केंद्र म्हणून उघडलंय की कोणालाही धर्मादाय रुग्णालयामध्ये काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही शेवटी ती रुग्ण मोफत करून देण्याचं काम करतो, पण इथले तथाकथित मोठमोठे लोक त्याच्या संदर्भामध्ये तोंडातनं ब्र शब्द काढत नाही. ही वस्तुस्थिती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभवायला मिळते, कारण तुम्ही ज्या वेळेला आजारी पडता त्यावेळेला तुम्हाला कोण मदत करतं, तुमचे उत्पन्न काय असतं, आणि तिथे ही अत्यंत सुंदर अशी योजना उपलब्ध असताना सुद्धा तिचा फायदा तुम्हाला मिळतो का, हे तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. वीज बिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा दर्जेदार वीज दिली तरच वीज बिल द्यायचंय, नाहीतर नुकसान भरपाई द्यावी लागते महावितरणला. हा कायदा किती लोकांना माहिती आहे आणि का नाही माहिती? हा कायदा जर खून केला तर 302 लागतो, हा कायदा जसा आहे तसाच दर्जेदार वीज दिली नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागते, हाही कायदाच आहे. पण त्याच्या अंमलबजावणीचं काय? नुकसान भरपाई किती असू शकते? इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड 2021 हा कायदा गुगलमध्ये सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल की 50 रुपये प्रति घटना, म्हणजे ज्या वेळेला लाईट जाते त्या वेळेला रेग्युलर वीज बिल भरणाऱ्याला 50 रुपये मिळतात. 10 वेळेला जर दिवसातून लाईट गेली तर 500 रुपये मिळाले पाहिजेत. आणि महिन्याचं बिल जर का 1500 रुपये असेल तर या महिन्याच्या बिलामधून हे 500 रुपये वजा झाले पाहिजेत. जर 30 दिवस कंटिन्युअस दररोज 10 लाईट गेली तर 30 वेळेला लाईट गेली म्हणजे 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपये बिल येत असेल तर 1500 रुपये हे डायरेक्ट तुमचे कमी झाले, ज्याचा अर्थ तुम्हाला फ्री लाईट मिळाली. हा कायदा आहे. आणि या कायद्याच्या संदर्भामध्ये मी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगामध्ये दाद मागितली होती की या कायद्याचं अनुपालन केलं जात नाही. त्यावेळेला त्यांनी ऑर्डर पास केली, पेनल्टी लावली MSEBला, आणि अशा पद्धतीने इथून पुढे तुम्ही दिली पाहिजे नुकसान भरपाई. या संदर्भातले लेखी आदेश दिले. 181/2023 महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचा निकाल सुद्धा इथे इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने या वीज बिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक खूप चांगलं काम आम्ही केलेलं आहे. आणि हे काम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक मदत केंद्र आज आमच्या कार्यालयावरती उघडले. पण याच बाबतीमध्ये ही मंडळी काम